मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। ओबीसी महासंघाने मात्र या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना या बैठकीत बोलावण्यात आलंय। आमचं मत वेगळं असल्यानं आम्ही बैठकीला जाणार नाही असं मत बबनराव तायवाडे यांनी मांडले। दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं। सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला, त्या कारण त्यांची भूमिका या जेआरच्या समर्थनार्थ होती आणि त्या जेआरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असं सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जेआर रद्द करावा ही मागणी असेल आणि ती मागणी करत असताना ओबीसींच्या काही 1-2 प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जेआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचा विरोधी नव्हता आणि म्हणून ते या बैठकीत ते उपस्थित राहणार नाही। त्यांनी एक वेगळा वेळ मागितला। अनेक जे बाकी विषय आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना 3-4 दिवसात वेळ देणार आहे। शरद पवार गटाचं किंवा हे सर्वपक्षीय बैठक नाही, ही ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यामधली बैठक आहे। जे विजय वडेट्टीवारजींनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि या विजय वडेट्टीवारजीची जी संघटना आहे, बाकी इतर जे ओबीसी संघटना आहे, या संघटनेची आणि राज्य सरकारची ही बैठक आहे। सकल ओबीसी महामोर्चा आणि 2 सप्टेंबरच्या काळा जीआरच्या विरोधात जे लोक आहेत, माननीय विजय वडेट्टीवार साहेब, त्यामध्ये अभिजित वंजारी साहेब आणि इतर सगळी जी मंडळी आहे ज्या सकल ओबीसी महामोर्चामध्ये सामाजिक नेत्यांबरोबरच राजकीय नेते सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत, ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा डॉक्टर बबनराव तायवाडे नसणार आहेत। त्यामुळे आम्ही या बैठकीला जाण्याचं ठरवलेलं आहे। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होत नसेल तर महामोर्चा अटळ आहे आणि महामोर्चा सकल ओबीसी महामोर्चा होईलच।